शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित होते आणि बराच काळ आम्ही त्याच्यावर काल चर्चा केली. आज पुन्हा एकदा आम्ही बसतो आहोत आणि आज अंतिम बैठक असेल, कारण आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही. अनेक राज्यातलं जागा वाटप जवळजवळ इंडिया आघाडीचं पूर्ण झालंय. महाराष्ट्र थोडंसं काही कारणामुळे उशीर झाला, पण आमच्या चारही पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही संभ्रम नाही. उगाच ओरडून घ्यायचं, जागांचा आकडा वाढवायचा हे धोरण नाही. प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे. कालच्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते. त्यांची तीच भूमिका आहे की जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, फक्त आकडा वाढवायचा नाही लढण्यासाठी. वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा त्याबाबत मान्यता दिलेली आहे की आपल्याला प्रत्येक जागा महाराष्ट्रातली जिंकून या देशातलं संविधानाच्या वर जो हल्ला होतोय तो हल्ला परतवून लावायचा. आणि आमच्या सगळ्यांची भूमिका तीच आहे, हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे. या देशातल्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा करायची आहे. आणि या देशातल्या संविधानाला जो धोका निर्माण झालेला आहे त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशा आम्ही एकत्र काम करू, हे आमचा निर्णय आहे. घेऊन जास्त प्रचार करावा लागणार, यंदा नवीन चिन्हावर जास्त प्रचार करावा लागणार. तुतारी आणि मशाल लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. प्रचार तर करावाच लागेल ना. बैठका, चार पक्षांच्या सभा, दौरे हे एकत्र होणारच आहेत. पण या सध्याच्या डिजिटल युगामध्ये चिन्ह पोचायला फार वेळ लागत नाही. माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं, ती तुतारी महाराष्ट्रात पोचली. आम्हाला मशाल चिन्ह मिळालं. मशाली पेटलेल्या आहेत गावागावात, घराघरात आणि मनामनामध्ये. आता प्रश्न आहे, ज्यांना धनुष्यबाण मिळाला आणि ज्यांचं घड्याळ मिळालं, ते घड्याळ चालू आहे का, त्यांना परत तपासून पाहावं लागेल. आणि धनुष्यबाणाचा प्रत्यंचा जो असतो तो जागेवर आहे का ते त्यांना पाहावं लागेल. बाकी मशाल आणि तुतारी ही लोकांच्या मनात पोचलेली आहे. मला असं वाटत नाही. हा निवडणुकीचा एक प्रचाराचा भाग आहे. अंतरिम म्हणण्यापेक्षा हा या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प आहे. अंतिम अर्थसंकल्प है। आपका क्या सवाल है? आप पूछ रहे थे मुझे कुछ। अमित शाह का एक बयान आया है कि ये जो इंडिया अलायंस है ये कुछ नहीं है, कुछ परिवारवादी लोग हैं जो साथ में आकर अपने कौन सा परिवारवाद? कौन सा परिवारवाद? मैं ये अमित शाह जी का जो बयान है वो बहुत ही हास्यास्पद है। इंडिया आघाड़ी में कौन सा परिवारवाद है इस बारे में वो खुद उनको जानकारी नहीं है। अगर परिवारवाद है तो भारतीय जनता पार्टी में है। जय शाह जी ने विराट कोहली से ज्यादा सिक्सर मारे थे क्या? जय शाह जी ने सचिन तेंदुलकर से ज्यादा सेंचुरी मारी थी क्या? जय शाह जी ने कपिल देव से ज्यादा विकेट लिए थे क्या क्रिकेट में, जो उनको भारतीय क्रिकेट बोर्ड का अध्यक्ष या सेक्रेटरी बना दिया है? लेकिन उनका प्रश्न है, हमने ये सवाल कभी पूछा नहीं कि यह परिवारवाद। अगर अमित शाह जी गृह मंत्री नहीं होते तो जय शाह बीसीसीआई का अध्यक्ष या सेक्रेटरी बन जाते क्या? कौन सा परिवारवाद है? परिवारवाद जो होता है उनके लिए भी वो खानदान को भी प्रतिष्ठा होनी चाहिए। और ठाकरे खानदान को बहुत बड़ी प्रतिष्ठा इस देश में और महाराष्ट्र में है। ये ठाकरे खानदान आसमान से टपका नहीं है।
महाराष्ट्र के लिए, देश के लिए, हिंदुत्व के लिए बड़ा योगदान इस खानदान का है।